तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले ट्रॅव्हलर्स आलेले आहेत जे आपल्याला 3 दिवस लगातार आपल्या देवदर्शनाला फिरवणार आहे। तर आता आपण बघूया, मी याचा सगळा पुढचा प्रवास तुम्हाला एकदम मस्त डिटेलमध्ये सांगणार आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओ बघत राहा। भाईने बोला करने का तो करने का। तर सध्या आम्ही आता निघालेले आहेत आमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि बघूया आता पुढे कोणतं। सर्वात प्रथम आम्ही जाणार आहे कुठे, एकविरा आईकडे जाणार आहे। बघूया आता, सगळे खूप उत्साहित आहेत, इकडे बघू शकता सगळे फुल फॉर्म मध्ये आहेत। गाडी निघाली आहे आणि चापटीत खाली पडीन, दुसरी लागू देणार नाही। गाडी निघाली आहे, तर पुढचं बघूया आपण। तर मित्रांनो, सध्या आम्ही इथे थोड्या वेळ थांबलेले आहेत पेट्रोल पंपावर सीएनजी भरायला। लेकिन ये साला कर क्या रहा है? ट्रॅव्हलर सीएनजी मध्ये नाही, पण तरी पण बघू शकता तुम्ही इथे। अरे एलविश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? हे सगळे मित्रमंडळ। तर या जिओ पेट्रोल पंपापासून आम्ही थेट घेतला सिरीज फाट्यावरनं आम्ही गेले सेलू, नेरळ, तिथून मग खंडाळा घाट आणि तिथून मग आपली फायनल डेस्टिनेशन म्हणजे कारले केव्स। तर हा संपूर्ण प्रवास खूपच सुंदर झाला आहे। खरी मजा तर मित्रांनो पुढे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा। तर मित्र हो, आम्ही आता बसलेले आहेत सगळे जिओ पेट्रोल पंपाच्या इथून आणि ही सगळी मित्रमंडळी सध्या चाललेली आहेत। कुठे चाललेत? रोम रोम भाइयों, एकविरा आईकडे चाललेलं आहे। तर आता एकविरा आईकडे जाऊ, तेव्हा भेटू। आता सगळे इथं टाइमपास करतील, फालतूगिरी करतील आणि मग थोड्या वेळी झोपले की निघू। आणि इकडे सगळे वरिष्ठ मंडळी। हा, ये बड़ी अच्छी बात कही आप। थोड्या वेळ असू दे, जे असेल ते। हे सध्या आमचे टॉमी सरकार आणि नंतर आरू सध्या तो लहान असल्यामुळे लाजतोय, आपण पण लहान असल्यावर लाजत होते। ठीक आहे, लाजत होते आपण। आणि नंतर भेटूया, आता नेक्स्ट क्लिप मध्ये भेटू। आणि इथं छोटासा बंदोबस्त केलेला होता आमच्या हरेश दादांनी। तर त्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं असं सहकार्य केलं, पण हे कोणाला माहिती नाही, तुम्ही कोणाला सांगू नका। तर आता आम्ही थेट हायवे पकडलाय। हा हायवे डायरेक्ट आम्हाला कारले केव्स परत घेऊन जातोय। आणि ही सगळी माझी फॅमिली मेंबर्स जे खूपच खुश आहे आणि सगळे जे मागे बसलेत ते चिल्लर पार्टी खूप एवढे उत्साहित आहेत की एकविरा आईचे दर्शन कधी होते आणि कधी नाही। आणि हे आमचे मोठे भाऊ सूरज भोये आणि हे अर्चना मोळे आणि ही आमची विरारवाली आई। या सगळ्यांना घेऊन आम्ही चाललेत एकविरा आईकडे। आणि हे माझे आई वडील जे मम्मी आणि पप्पा, आणि हे माझे मामा आणि ती मामी, इथे लाल टोपीवाले मामा आहेत। आणि हे जे मागे बसले तो एक सचिन, समीर, हरेश दादा ज्याने आपल्याला पान दिलं, तो रोहित, हा तुषार आणि ही माझी बहीण, तिचं नाव राणी आणि ती स्वतःला खूपच राणी समजते। आणि ही आहे जी माझी सीट। तर फायनली आपण कारले केव्सच्या पायथ्याशी पोहोचलेले आहे, जे एकविरा आईच्या खालचं मंदिर आहे। तर जव्हारपासून आम्हाला इथे येण्यासाठी जवळपास 300 किलोमीटरचा हा प्रवास करावा लागला। यात थोडाफार फेरफटका असू शकतो, म्हणजे थोडाफार वरती किंवा खालती। आणि जे मी तुम्हाला रूट सांगितले त्यात पण थोडाफार चेंजेस असतील, तर मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपडेट करेन। आणि इथून आता आपण चाललो पायथ्याशी। पुणे जिल्ह्यात स्थित लोणावळा इथे हे बसलेलं आई एकविराचं मंदिर खूप फेमस आहे। याची दुसरी ओळख म्हणजे कारले केव्स। हे बुद्धिस्ट रॉक्स 2000 वर्षापूर्वीचे जे कोरीव काम आहे ते बघण्यासाठी खूप लांबून पर्यटक येत असतात हे आई एकविराचं दर्शन घेण्यासाठी। हे खूपच फेमस आहे। जर तुम्हाला कधीही देवदर्शन करण्याची इच्छा झाली तर आईच्या दर्शनाला तुम्ही नक्कीच या। जर तुम्ही येतील इथे आणि हे सगळं बघून जातील तर तुम्ही माझं नाव नक्कीच घेतील। तर मित्रांनो, आता आपण सध्या एकविरेच्या कारले डोंगराच्या इथे आलेलो आहोत। आणि हे खालचं म्हणजे खालचे जे पायथ्याशी जे देऊळ आहे तिथं आपण आता आलेलो आहे। सर्वप्रथम आपण तिथं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण वरती जाऊया। सध्या तरी इथून आम्हाला येता सध्या किती वाजले? 7 वाजलेले। तर जो काही टायमिंग असेल, जो काही डिस्टन्स असेल, तो सगळा मी तुम्हाला एका चार्टमध्ये नंतर पाठवून देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईन, नाहीतर मग व्हिडिओमध्येच मी ॲड करून देईन। सध्या आता इथं कदाचित आरती चालू आहे, लवकर जाऊ, आरती भेटेल आपल्याला।
तर सकाळी सकाळी आईच्या दर्शनाने आपली मॉर्निंग एकदमच गुड झाली, सगळ्यात फ्रेश झाली. आणि पायथ्याशी स्थित आई एकविराचं हे जे मंदिर आहे तिथून आपण दर्शन घेऊन आता निघूया आपण आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. आईच्या दर्शनाला जाण्यासाठी 500 पायऱ्या चढावे लागतात. हे ऐकून मला तर खूपच म्हणजे असं वाटलं की 500 पायऱ्या कायच आहेत माझ्यासाठी. पण जेव्हा मी 50 पायऱ्या चढलो नाही नंतर मला जे दम लागायला लागला हे बघून मला असं वाटलं की ठीक आहे, 500 पायऱ्या खूप एक मोठा टास्क आहे. पण जर आपल्याला आईची दर्शनाची आतुरता असेल तर त्या 500 पायऱ्या आपल्यासाठी काहीच नसतात. चढता चढता जो थकवा लागतो ही गोष्ट वेगळी आहे भावांनो. पण तरी तुम्ही जर तुम्हाला आईच्या दर्शनाची आतुरता असेल, जर तुमच्यासोबत तुमची फॅमिली असेल किंवा मित्र असतील तर काही नाही वाटत. तर मस्तपैकी दर्शन झाल्यानंतर पायथ्याशी आता आम्ही निघालो वरती जिथं चांगली प्रकारे केव आहे तिथं दर्शन घेऊ. सध्या तरी आता आम्ही वाटचाली करत आहेत. पाहू शकता तुम्ही चढत आहेत. अर्धी फॅमिली इकडं आहे. सगळेजण आता वरती जाऊ, वरती बघूया. अजून मी पण नाही पाहिलेलं आहे, फर्स्ट टाइम जात आहे. तर मस्त सकाळी आम्हाला आरती पण भेटली खालती पायथ्याशी. आता मी वरती निघालोय, पायथ्याशी दर्शन घेतलंय आणि आता मी धावत धावत आलोय. खूपच सगळ्यांच्या पुढे आलोय आणि इकडची जी दृश्य आहेत ती बघून खूपच सुंदर वाटते. खूप भारी आहे. तुम्ही पण एकदा तरी नक्की या इथे. मी फर्स्ट टाइम चाललोय, मला पण एवढं काय माहिती नाही. पण आता बघूया. खूपच थकलेलं आहे. तिथं राहिलो असतं तर बोलता नाही आलं असतं म्हणून लवकर धावत धावत पुढं आलो. तर इथं स्टॉल टाईप आहेत पण हां स्टॉल्स आहेत पण कोणी इथं आहे नाही म्हणून आता मला असंच जावं लागेल. आणि इथे प्रत्येक ठिकाणी असे नाले आहेत जिथं छोट्या छोट्या पार्कोर करून तुम्हाला हळूहळू पुढे सरकायचं आहे. ठीक आहे, आता भेटूया वरतीच. तर आता तुम्ही माझी अवस्था पाहिलीच असेल की किती थकवा लागतो. इथं चढताना मी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप धावत आलो पुढं आणि खूपच मला दम लागलेला. या कारणामुळे मला बोलता येत नव्हतं. म्हणून आता आपण वरतीच चढू आणि बघूया. ह्या ज्या पायऱ्या चढताना जे आपल्याला मस्त सुंदर सुंदर दृश्य दिसते ते एक नंबर. हा समोर एक कुत्रा आला, मला वाटलं की इथं पण बिबट्या शिरला की काय. अबे साले. तर मित्रांनो आपण आता अर्धा रस्ता तर पार केलाय. खूपच छोटे छोटे पार्कोर करून पावसाळ्यात आम्ही निघालेले म्हणून थोडाफार पावसाळा. आणि हा जो तुम्ही बघू शकता छोटासा धबधबा, यालाच आमच्या दाबोसा धबधब्यापेक्षा तर फारच छोटा आहे. म्हणजे कम्पेअर नाही मी करत. अरे कहना क्या चाहते हो. तरी हा पण भारी वाटतं, दृश्य भारी. आणि या साईडला जर तुम्ही दृश्य बघतील तर खूपच सुंदर दृश्य आहेत मित्रांनो. फार भारी वाटतं जेव्हा आपण वरती चढतो. जर आपण अख्खं टॉपला चढू तेव्हा जे दृश्य येतील ते बघून आपला सगळा थकवा निघणार आहे. पण आई एकविराची आतुरता ही खूप आहे. हळूहळू आपण सरकूया पुढे. आणि हे जे व्हिडिओ मी बनवलेत ते खूप म्हणजे असं स्प्लिट करून बनवणार आहे. आई एकविराचं दर्शन, त्याच्यानंतर जे आम्ही पुढे प्रवास केले ते दर्शन, असं आपण एक स्प्लिट करू. एक आपण मस्त प्लेलिस्ट बनवूयाची. शेवटी एकदाच धावत धावत सगळ्यांच्या आधी मी पोचलेलो आहे. आणि तुम्ही इथं बघू शकताय ही आहे ती कारल्याची देवी. इथे सगळे सेल्फी पॉईंट घेतात इथून सगळे. आणि नंतर हे बघू शकता तुम्ही, हे सगळं एकदम मस्त व्यवस्थित आहे. ह्याच्यावर आणखीन माहिती काढून आपण पूर्ण व्हिडिओमध्ये टाकून देऊया. पण सोबत आता आपण थोड्या वेळ फॅमिलीची वाट बघूया, कारण की अजून आपली फॅमिली आलेली नाही आहे. सो मी थोडा वेळ इथं उभा राहतो, त्यांची प्रतीक्षा करतो. ते आले की मग आपण पुन्हा आत जाऊया. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार आई एकविरा देवी हे मंदिर महाराष्ट्रातील एक दैवी आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर कार्ले लेण्यांच्या परिसरात स्थित असून ते कोळी आणि आगरी समाजाचे कुलदेवता आहे. तसेच 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाणारे माहूरची रेणुका मातेचे रूप म्हणजेच कार्ले येथील हे दैव्य भव्य एकविरा आईचे मंदिर. आता तुम्हाला एक प्रश्न तर नक्कीच पडला असेल की आई एकविरा हे नाव कसे पडले. तर देवी रेणुका माता ही भगवान परशुरामाची जननी आहे.
आणि परशुराम हे देवीचे एक वीरपुत्र असल्याने त्यांना एकवीरा असे नाव पडले. तर या मंदिरावर आल्यावर तुम्हाला अशा खूप गाथा ऐकायला भेटतील, ज्यापैकी एक तुम्हाला महाभारतातील पांडवांचा संदर्भही सांगून देतो. तर पांडवांना एकूण 13 वर्षाचा वनवास लागला होता. यापैकी 12 वर्षाचा अरण्यातवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास असे एकूण 13 वर्ष. तर या 12 वर्षाच्या कालावधीत पांडव विविध वनात फिरले आणि अनेक संकटांना सामोरे गेले. तर पौराणिक कथेनुसार जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा ते या पवित्र ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्यासमोर माता प्रकट झाली आणि तिने त्यांना एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचे आव्हान दिले. पांडवांनी हे आव्हान स्वीकारून एका रात्रीत हे भव्य मंदिर उभारले, जे पाहून माता प्रसन्न झाली. तर अशी काही गाथा आहे आपल्या आईची. आणि जे समोर तुम्हाला ही जे कोरीव काम दिसतंय, जे हा भिंतसारखा कॉलम ज्याला बोलतात, आणि हे वरती थोडंफार असं हाऊस टाईप मधलं खूपच भारी वाटत होतं. आणि पावसाळ्यात मी गेलेलो म्हणून खूपच लिकेज होत होतं. हे लिकेज याला बोलता नाही येणार, पाणी जे गळतंय ते दिसतंय. आणि काही कारणानिमित्त आपण आत नाही जाऊ शकले. आणि हा दरवाजा टाईप आहे काहीतरी. इथं खूप असे जाळ्या वगैरे लावल्यात. बहुतेक हे पडलं असेल किंवा धसलं असेल, ज्यामुळं आम्हाला आत नाही जाऊ दिलं. आत खूपच चांगलं आहे. तुम्हाला जर आत बघायचं असेल तुम्ही कमेंटद्वारा नक्की कळवा. नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला ते नक्की दाखवेन. हो बुलबुले आहे. इथनं आपण थेट आईच्या पावित्र्य ठिकाणी जातोय, पण मला काही कारणामुळे तिथली आतली शूटिंग काढता आली नाही. पण मी तुम्हाला काही असेल क्लिप्स तर मी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर मित्र हो, आईचं दर्शन घेतल्यानंतर मी आलो इथले दृश्य कॅप्चर करण्यासाठी. पण इथे जे पोरं होती त्यांनी मला सांगितलं की इथनं एक असा रस्ता आहे, जो एक दुसरा रस्ता आहे, जो इथनं वरपर्यंत येतो. आणि अशा प्रकारे मस्त दर्शन झाल्यानंतर इथले मी नजारे मस्त कॅप्चर करत होतो. आणि हो, मी तुमचा मित्र असल्याने तुम्हाला एक बोनस टिप देतो. चैत्र महिन्यात इथे खूप मोठी जत्रा भरते, जे पाहायला इथं लाखो भाविक दर्शनास येतात. तुम्ही पण नक्की या. तर चला मित्र हो, हा एपिसोड इथंच थांबूया आणि डायरेक्ट भेटूया प्रतिबालाजी. खूप भारी दर्शन झालेलं आहे. आता सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर सगळी फॅमिली निघालेली आहे पुढे. आता मी पण निघतोय. मी थोडंफार फोटो शूटिंगमध्ये बिझी होतो म्हणून थोडंसं फॅमिली पुढे गेलेलं आहे. आता मला त्यांना ओटेक करून पूर्ण आमच्या ट्रॅव्हलर परत जावं लागेल. तर चालूया जरा जोरातच आणि भेटूया नेक्स्ट स्पॉटला. तिथे जाऊन आपण डिस्कस करू कुठे जायचं आहे अजून.